नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात आदिवासी गर्भवती महिलेची हेळसांडचा धक्कादायक प्रकार नांदगाव प्राथमिक आरोग्य रुग्णालय येथे घडलाय. सदर घटनेची माहिती युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान यांना समजताच त्यांनी विचारल्यानंतर डॉक्टरांनी सर महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे. नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील गर्भवती महिला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करून न घेता तिला दिवसभर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बसून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 21 जून रोजी शनिवारी घडला. सदर घटनेची माहिती युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान यांना समजतात त्यांनी डॉक्टरांना विचारल्यानंतर डॉक्टरांनी सदर महिलेची सुखरूप प्रसूती केली. दरम्यान रुग्णालयाच्या या आक्षेपार्ह कृतीबाबत नांदगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जाते. याबाबत सविस्तर वृत्त असं की नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील एका गर्भवती महिलेला दिनांक 21 जून रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता तिच्या नातेवाईकांनी प्रसूतीसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र त्या गर्भवती महिलेला वेगवेगळे कारणे देत प्रसूतीसाठी दाखल करून न घेता सदर महिलेला दिवसभर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बसून ठेवण्यात आलं. सदर महिलेचे सीझर करावे लागणार असल्याचं सांगत त्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचंही कारण देण्यात आलं. सदर बाब युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान दादा खान यांना समजताच त्यांनी डॉक्टर शांताराम राठोड यांच्यासह सदर महिलेच्या कुटुंबियाशी चर्चा केली. त्यानंतर रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास सदर महिलेची प्रसूती सुखरूप झाली. या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले. दरम्यान नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी सदर मुलीच्या संगोपनासाठी 21,000 रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापना बेड तुटलेल्या अवस्थेत मध्ये तर कधी नेत्र चिकित्सा डॉक्टरची आठवड्यामध्ये नेमणूक केली असून डोळ्याचा डॉक्टर उपलब्ध नाही असे निष्क्रिय कारभाराबाबत संताप व्यक्त केला जातोय. एस मराठी न्यूज साठी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.